तुमची जर कुंभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कुंभ राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अद्भुतपूर्व कलटाणी देणारा ठरणार आहे. दत्त महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमच्यावर पैशाचा पाऊस तर पडणारच आहे. पण मंडळी, आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकली तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हो मंडळी, ग्रहाची एक अशी भयानक आणि चक्र चाल बदलत आहे ज्यामुळे तुमच्या पाठीमागे एक फार मोठं कारस्थान शिजत आहे. तुमच्याच घरातली किंवा तुमच्या अगदी जवळची अत्यंत विश्वासातील एक व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. मंडळी, हा इशारा जर तुम्ही आज अंगावर घेतला नाही, दुर्लक्षित केला तर पुढच्या काही दिवसात तुमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. जो शत्रू कोण आहे आणि वाहनाचा तो भयानक अपघात तुम्ही कसा टाळू शकतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ एक सेकंदही मागे पुढे न करता संपूर्ण पहा. कारण अर्धवट ज्ञान माणसाला नेहमीच विनाशाकडे घेऊन जातं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात हे जे काही अचानक घडणार आहे त्यामागे ग्रहांची कोणती चाल आहे हे आधी आपण नीट सविस्तर समजून घेऊया. कारण ग्रहाची दिशा समजली की माणसाला आपली दिशा बदलता येते आणि संकटावर मात करता येते. सर्वात आधी बोलूया शनिदेवाच्या चालीबद्दल. मंडळी, कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि सध्या तुमच्या राशीमध्ये शनी महाराजांची साडेसाती सुरू आहे. शनिदेव सध्या तुमच्या राशीचा मुख्य स्थानी म्हणजेच लग्न भावात गोचार करत आहेत. शनीची ही चाल तुम्हाला अत्यंत कष्टाळू बनत आहे, तुम्हाला मानसिक थकवा देत आहे, पण त्याच वेळी तुमच्या कर्माचा हिशोबही ठेवत आहे. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. जर तुमचे कर्म आणि तुमची नियत चांगली असेल तर शनिदेव या आठवड्यात तुम्हाला राजा बनवणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. आता नीट लक्ष देऊन ऐका मंडळी, या शनिदेवासोबतच तुमच्या कुंडलीतील धन स्थानावर आणि पराक्रम स्थानावर राहू आणि केतू या छायाग्रहाचा मोठा प्रभाव पडत आहे. राहू ग्रहाचा प्रभावामुळे तुमच्या मनात अचानक खूप मोठे पैसे कमवण्याचा विचार येतील, नवीन योजना सुचतील, पण याच राहूमुळे तुमचे निर्णय चुकू शकतात, मन भरकडू शकतं. दुसरीकडे केतूचे वक्रदृष्टी तुमच्या गुप्त शत्रूंना बळ देत आहे. तुमच्या कुंडलीतील अष्टम भावावर म्हणजेच की मृत्यू आणि संकट स्थानावर ग्रहाची जी दृष्टी पडत आहे तीच तुमच्यासाठी अपघाताचे आणि फसवणुकीचे मोठे संकेत देत आहे. या ग्रहाच्या स्थितीमुळेच तुमच्या आयुष्यात अचानक मोठे चढ उतार येणार आहेत. पण घाबरून जाऊ नका, यावर काय मार्ग काढायचा हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, या ग्रहाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी तुम्ही या आठवड्यात कोणती दैनंदिन वाटचाल ठेवायची ते आता नीट समजून घ्या. सर्वप्रथम शुभ अंक आणि त्याची ताकद जाणून घ्या. या आठवड्यात तुमचा शुभ अंक आहे 8 आणि 4. दिवसभरामध्ये कोणतेही महत्त्वाचं काम करताना, घराबाहेर पडताना किंवा कोणाशी पैशाचे व्यवहार करताना हा अंक मनात 7 वेळा स्मरणात ठेवा. शनिदेवाच्या कृपेने तुमची वर्षानुवर्षे रंगलेली कामे यामुळे पूर्ण होतील. आता बोलूया शुभ रंगाबद्दल आणि रुमालाच्या चमत्काराबद्दल. या आठवड्यात तुमचा शुभ रंग आहे निळा. मंडळी, जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडाल तेव्हा या रंगाचे वस्त्र वापरण्याचा प्रयत्न करा. जर ते शक्य नसेल तर काळजी करू नका. एक लहान निळ्या रंगाचा रुमाल नेहमी तुमच्या उजव्या खिशात ठेवा किंवा तुमच्या शेजारी ठेवा. हा रुमाल राहू केतूच्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्यापासून दूर ठेवेल आणि तुमच्या सभोवताली एक सुरक्षेचं कवच निर्माण करेल. तसेच तुमच्यासाठी स आणि श हे अक्षरे या आठवड्यात अत्यंत भाग्यवान ठरणार आहेत. या अक्षरावरून सुरू होणाऱ्या व्यक्ती किंवा गोष्टी तुम्हाला लाभ देतील. आता मंडळी, अतिशय महत्त्वाचा इशारा. जितकं शुभ गोष्टींना महत्त्व आहे तितकंच अशुभ गोष्टींना टाळणं देखील गरजेचं आहे. या आठवड्यात तुमचा अशुभ रंग आहे लाल.
चुकूनही लाल रंगाच्या वस्तू किंवा लाल रंगाचे वस्त्र वापरू नका. यामुळे तुमचा राग आणि चिडचिड वाढू शकते. तुमचा अशुभ अंक आहे 3. 3 या अंकावर किंवा या तारखेला कोणतीही मोठी खरेदी किंवा गुंतवणूक करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनीच्या साडेसातीमुळे घरात किंवा तुमच्या वाहनात कोणतीही लोखंडाची गंजलेली अशुभ वस्तू ठेवू नका, अन्यथा घरात दारिद्र्य आणि भांडणे वाढतील. पहा मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण वळूया त्या अत्यंत आनंदाच्या आणि चांगल्या गोष्टीकडे. कारण शनिदेव जरी कठोर असले तरी ते न्यायाचे देवते आहेत. तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता दत्त महाराजांनी आणली आहे. त्या अगोदर तुम्ही कमेंट केली नसेल मंडळी, त्वरित कमेंट करा, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. पहा मंडळी, पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे प्रचंड धनलाभ. हो मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या धनस्थरावरील राहू आणि शनीची शुभदृष्टी यामुळे या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती कमलेची मजबूत होणार आहे. जे लोक गेले अनेक महिन्यापासून पैशाच्या चणचणीमुळे त्रस्त होते, डोक्यावर कर्ज वाढलं होतं, रात्रीची झोप उडाली होती, त्यांच्यासाठी आता सुवर्णकाळ सुरू होत आहे. तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे अचानक तुमच्या हातात येतील, उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि पैशाची चणचण कायमची दूर होईल. घरात लक्ष्मीचा वास राहील. आनंदाची दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार आणि व्यवसायात भरभराट. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत पण मंडळी व्यावसायिक देखील आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत, त्यांच्यासाठी शनिदेव प्रगतीचे नवीन कवडे उघडणार आहेत. व्यवसायात असा काही मोठा करार किंवा ऑर्डर तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. बाजारात तुमचे प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्रचंड वाढेल. शत्रू देखील तुमच्यासमोर नतमस्तक होतील. मंडळी, तिसरी आनंदाची गोष्ट प्रेमसंबंध आणि नातेसंबंधातील जवळीक. नात्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती या आठवड्यात अत्यंत अनुकूल आहे. तुमच्या प्रेमसंबंधात प्रचंड गोडवा येईल. जर तुमच्यात काही जुने मतभेद असतील तर ते मिटतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अत्यंत आनंदाचे आणि समाधानाचे क्षण घालवाल, ज्यामुळे तुमचे मानसिक दडपण हलके होईल. पण मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण ग्रहाची वक्र चाल तुमच्यावर काही संकटे सुद्धा आणणार आहे, ज्याच्यापासून तुम्हाला स्वतःला अत्यंत सावध ठेवायचं आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मोठे नुकसान सहन करावे लागेल. पहिला मोठा धोका, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे सहकारी. केतू आणि शनीच्या प्रभावामुळे नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळात असा एक माणूस सक्रिय आहे जो तुमच्यासोबत रोज उठतो बसतो, तुमच्या हसण्यात असतो, तुमच्या ताटातलं जेवतो, तुमच्यासमोर खूप गोड गोड बोलतो, पण पाठीमागे तुमच्या नावावर विष आखतो. हा माणूस तुमची अत्यंत गोपनीय माहिती, तुमचे गुपित किंवा तुमचे कामाचे प्लॅन्स वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर किंवा तुमच्या शत्रूंसमोर उघड करणार आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची बदनामी होऊ शकते किंवा तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते. म्हणून मंडळी, आठवड्यात आपल्या मनातल्या आणि पोटातल्या गोष्टी चुकूनही कोणाशी बोलू नका. अगदी जवळच्या मित्रापाशी किंवा एकदा अगदी जवळच्या नातेवाईकापाशी सुद्धा बोलायचं नाही. दुसरा मोठा धोका, वाहनाचा अपघात आणि आरोग्याची हेळसांड. राहू आणि शनीच्या युतीमुळे मंडळी, राहू आणि शनीच्या युतीमुळे तुमच्या प्रवासात अचानक मोठे अडथळे येण्याचे दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, वाहन चालवताना जराही घाई करू नका. गडबडीत किंवा घाईघाईत प्रवास करणं टाळा. गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर म्हणजेच की मोबाईलवर बोलणं ते पण पूर्णपणे टाळा. तुमची एक छोटीशी नजर चुकीची चूक मोठ्या संकटाला किंवा अपघाताला आमंत्रण देऊ शकते. सावध तो सुखी हा नियम मनाशी पक्का बांधून ठेवा आणि वाहनाचा वेग थोडा मर्यादित ठेवा. तिसरा नकारात्मक गोष्टी म्हणजे वैवाहिक जीवनातील तणाव. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात या आठवड्यात वैचारिक मतभेद होऊ शकतात. घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरून पती पत्नीमध्ये मोठे वाद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घराची शांतता भंग पावेल. रागाच्या भरात आपल्या जोडीदाराला असे कोणतेही शब्द बोलू नका ज्याने त्यांचं मन दुखेल. पण मंडळी, इथे एक आशेचा किरण म्हणजे तुमच्या घरातील लहान मुलामुळे किंवा मुलांच्या मध्यस्थीमुळे हा तणाव शेवटी निव्वळ आणि कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, ही सर्व येणारी संकटे टाळण्यासाठी, शनीची साडेसाती आणि राहूचा दोष शांत करण्यासाठी, तसेच तुमच्या घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून काढण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय सांगते. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर काय आहे हा उपाय? नीट लक्ष देऊन मंडळी ऐका.
या आठवड्यात शनिवारी किंवा गुरुवारी सूर्य मावळल्यानंतर म्हणजेच की संध्याकाळच्या वेळी जेव्हा तिन्ही सांज होते तेव्हा एका मातीच्या पंतीत शुद्ध मोहरीचं तेल घ्या. त्यात 2 अख्ख्या लवंगा टाका आणि तो दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर डाव्या बाजूला लावा. दिवा लावल्यानंतर दत्त महाराजांचं आणि शनिदेवाचं मनोभावे स्मरण करा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, तसेच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा शांत चित्तेने 108 वेळा जप नक्की करा. मंडळी, हा दिवा जसा जळेल तशी तुमच्या घरातील नकर्मक ऊर्जा, इडापिडा आणि अलक्ष्मी म्हणजेच की दारिद्र्य घरातून जळून खाक होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांततेचा प्रवेश होईल. तुमच्या सर्व चिंता दत्त महाराज दूर करतील. आणि कुंभ राशीच्या मंडळीनं ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. आपल्या दत्तकृपा परिवारात जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. स्वामी तुमचं नक्की कल्याण करतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, सविस्तर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.